मंडळींनो, काल रात्री 3 वाजता घराकडे येऊन झोपलाय आणि सकाळ झाली तसं लवकर उठलाय आणि गाडी पुसाक घेतले. कारण काल गोव्यात पूर्ण दिवस असल्यामुळे गाडी रस्त्यावरच पार्क केली, त्यामुळे रस्त्यावरची धूळ गाडीवर बसान जाम झालेली. गाडी क्लीन करून झाली तसं रेडी झालंय आणि सकाळच्या 9:30 वाजता मी ओरोशीक जाऊक सुटलंय. कारण आज पण कुडाळ तालुक्यातल्या पावशी गावात लग्नाची ऑर्डर होती. गाडीचा ऑइल चेंज करूचा असल्यामुळे पिंगुळी गावात असलेल्या श्री स्वामी समर्थ ऑटो गॅरेजमध्ये गाडी घेऊन गेले. बऱ्याच गाडीयांचा काम चालू असल्यामुळे माका थोडा थांबाचा लागला आणि एकदाची माझी गाडी गॅरेजवाल्याने घेतल्यान आणि गाडीचे ब्रेक सस्पेन्शन सगळा व्यवस्थित हा की नाही ता बघूक म्हणून गाडीची राईड मारूक गेलो. राईड मारून झाल्यानंतर गाडीचा ऑइल चेंज केला आणि ब्रेक वगैरे सगळा चेक करून मी पुढच्या प्रवासात जाऊ सुटलं. मंडळीनं हॉलच्या लोकेशनला तर पोहोचलंय आणि बघलंय तर सेटअप अगदी वेल सेट झालेलो होतो. बँजोचा सामान सांभाळून कोण नाही हाता समजल्यावर ह्या छोट्या राजकुमारान सामानाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्यान आणि वाजूक सुरू केल्यान. लग्नाचं मुहूर्त जवळ इलो तसे सगळेजण इले आणि आम्ही लग्नसराईचा गाणा वाजवून लग्नाची शोभा वाढवली. वाजवून झाला तशी आमची गाडी लगेचच जेवणाच्या बुफेकडे अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेऊन वळवली. तर असं काहीसं जेवणाचं मेन्यू होतो. माझा जेवण जाऊन आम्ही स्वीट डिश कडे जाऊन आईस्क्रीम सुद्धा घेतला, पण ह्या मंडळीचा जेवण काय अजून आटपा नाही होता. संध्याकाळी सगळा सामान काढला आणि टेम्पोत भरून आम्ही सगळे नवऱ्याच्या घराकडे वरातीची तयारी करू पुढे गेलो. सेटअप लावचा काम जोरदार चालू झालेलं आणि फायनली मित्रांनो, सिंधुदुर्ग बीचची सेना वरात गाजवण्यासाठी सज्ज झालेली. आणि मंडळी बरोबर रात्री 9 वाजता वरात नवऱ्याच्या घराकडे पोहोचली. तसा शेवटचा माहेरची साडी गाणं वाजवून सगळा सामान व्यवस्थित पॅक करून टेम्पोत ठेवला. 3 तास वरात वाजवून पोरगे तर आधीच जाम भुकेलेले होते. तसा जेवण वाढूक जसा घेतला तसा पहिल्याच पंक्तीत बसून सगळ्यांनी चिकन जेवणात ताव मारलो. चला तर भेटी आता पुढच्या व्हिडिओत.